गाईज, मी संजना करवीर म्हणजे तुमची लाडकी रिदमिक बटरफ्लाय। आज आहे महाशिवरात्र आणि त्या निमित्ताने मी आणि माझी बहीण चाललोत मंदिरात। सूर्यास्तानंतर थोडं उशिराच जातोय कारण की दर्शनानंतर आम्हाला जत्रा सुद्धा फिरायची आहे। तर चला निघूयात। आल्यामुळे बरीचशी ट्रॅफिक आहे, सो आम्ही आता रांगत पुढे चाललोत आणि अजून गड पुढे आहे खूप। तर आता मी आलोय भवनगडला, केळव्यापासून अगदी 3 किलोमीटरवर आहे। इथे किल्ला आहे आणि शंकराचं मंदिर पण आहे। तर चला आता आपण ना गडावर जाऊया। इथून यात्रा सुरू झालेली आहे। असे काही ग्रुप पण असतात जे उगाच टीज करून जातात, बट ठीक आहे, काय करणार आता। आपण आलो ऑलमोस्ट। म्हणजे मला आठवतंय आम्ही तर ऑलमोस्ट मंदिराजवळ पोहोचलो। मला आठवतं मी लहान असताना जेव्हा यायची तिकडे इथे यात्रा खूप मोठी असायची, पण आता खूप कमी दुकानं दिसली मला। दॅट्स अ चेंज। ओके, इथे थोडीफार दुकानं आहेत वरती। हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे। तर जसं की नाव आहे भवानीगड, पण आता त्याचा अपभ्रंश होऊन भवनगड असं झालेलं आहे। चला थोडी फुलं घेऊया। तू काय एवढा घाबरतोय पण? नाही, मला लगेच माझ्या कॉन्टॅक्ट लगेच मुलींचे नंबर येतील। अरे बापरे। तर असा गोड गैरसमज असलेला माझा मित्र मला भेटलाय, नयन। असं काही होणार नाहीये, उगाच नको खायला पुलाव पकव। आणि ह्याच्या कोणी मंदिर बांधलं होतं तुझ्या कोणी नातेवाईकांनी? माझे आत्या आणि आत्यांची, त्यांच्या वडिलांनी, त्यांच्या आजोबांनी त्यांनी हे मंदिर बांधलेलं आहे। आणि आम्ही तेव्हापासून इकडे येतो, म्हणजे मी माझ्या लहानपणापासून इकडे येतो। आता अजून एक रात्री 12 वाजता ते इकडे पुराण वाचलं जाईल आणि हे सकाळपर्यंत असते। आणि ही एक त्यांची मोठी लाईक आता प्रत्येक वर्षी त्यांची एक मोठी सून, दुसरी सून, आणि ही यांची परंपरा कंटिन्यू चालत राहते। व्हेरी गुड। आता पहिले आमच्या आत्यांची सगळं बघायचंय, आता त्यांची दोन्ही मुलं बघतात सगळं, प्लस त्यांच्या सुना पण। आणि आता आम्हाला पण गॅरंटी आहे की त्यांची मुलं म्हणजे आमचे भाऊ हे पण बघतील डेफिनेटली। चला, चांगली गोष्ट आहे। तर आता आपण या मंदिराचा इतिहास ह्याच्या आत्यांजीकडून जाणून घेऊया। चला। जेव्हा इथून म्हणजे त्या काळी दारूचे पळी म्हणून असायची, ते करण्यासाठी इकडून जात होते, तेव्हा आमच्या आजोबाच्या स्वप्नामध्ये मी इकडे आहे असं दर्शवलं गेलो। आणि त्यावेळेला ते इकडे आले, पण त्यांना काय ते मिळालं नाही। मग जवळच उसळणी म्हणून गाव आहे ना, तिथल्या ब्राह्मणाला जाऊन भेटले आणि त्यांना सांगितले की असं असं मला स्वप्न पडलं, ते काय करावं। मग त्याही नेऊन ते इकडे शोधलं, ते आंब्याच्या झाडाखाली ही लिंग होती, त्याच्यावर ते साप बसलं। पण ते स्वप्नातून परत काय सांगितलं, हे देऊळ जे आहे ते म्हणजे एका ह्याच्यात, म्हणजे आपला चैत्र महिना म्हणजे मराठी महिना पहिला, त्यात माझं बांधून झालं पाहिजे। तेव्हा ते आजोबाच्या स्वप्नात येऊन तिकडे काही खटल्या लोकांनी, गाडीवाल्यां कोणी कोणी येऊन ते मदत करून हे देऊळ बांधलं गेलं। पण ते काय काम अपूर्ण राहिले ते माझ्या भावाने काय केलं। अच्छा। आणि हे जे आता बाकीचं दिसते, हे जे आहे ना, हे कोणी कोणी आपल्या
इच्छेनुसार थोडंफार केलेलं आहे. सहायता करून दे. येस येस, आता आरती सुरू होते. आम्हाला सकाळची, दुपारची, संध्याकाळची नाही मिळाली, पण रात्रीची मिळते आरती, सो आम्ही थांबलोय. लाल विराजे सुत गौरी हर को, हाथ लिए गुल लड्डू साई सुरवर को, महिमा कहे न जाए लागत भूपद को, जय देव जय देव। ओ स्वामी सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन, मेरा मन रमता, जय देव जय देव। हळूहळू आता सगळी दुकानं पण बंद होत आहेत. रात्र बरीच झाली आहे आणि क्राऊड पण कमी झाला आहे, त्यामुळे आता हे लोक सगळे दुकानं बंद करत आहेत. तर आता आरती झाली आहे आणि आम्ही आता हळूहळू गडाच्या पायथ्याशी येतोय. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.